भाजपचे तालुका अध्यक्षचे आळशीपणे पाहून त्यांना पदावरून काढण्याआधीच ते दुसऱ्या पक्षात त्यांनी प्रवेश केला। कोणत्याच तांडा वस्तीत ते फिरले नाही, विकास तर लांबच राहिला, असे आरोप विकास जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले। पाहूया आपण त्यांची खास मुलाखत, काय सांगितले त्यांनी। नमस्कार, मी विकास जाधव अंबरवाडीकर, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेवर आपल्या परभणी जिल्ह्याच्या जिल्हा समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहे। खरं तर काल भारतीय जनता पार्टीवर हा जो एवढा मोठा पक्ष आहे आणि या पक्षाच्या मंडळाध्यक्षपदी आमचे मित्र श्री ॲडव्होकेट विनोद राठोड मागच्या 1 वर्षापासून कार्यरत होते आणि त्यांनी काल अचानक राजीनामा दिला। खरं तर त्यांनी राजीनामा देतेवेळी एक असा आरोप लावला की मी माझ्या पदाचा त्याग करतोय किंवा माझ्या पदाचा राजीनामा देतोय, त्याचं कारण हे की माझ्याकडून माझ्या समाजाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही किंवा माझ्या समाजाच्या असणारी जी कामं आहेत ती माझ्याकडून पूर्ण झाली नाहीत। आणि त्याबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे की मागच्या 1 वर्षामध्ये आपण किती तांड्यावर गेलात, किती तांड्यावर जाऊन त्यांच्या मूलभूत गरजा जाणून घेतल्यात, किती तांड्यावर जाऊन आपण त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। दादांत हे खोटं आहे, त्यामध्ये त्यांचा स्वतःचा असलेला स्वार्थपणा उघड होतो। त्यांनी समाजासाठी कुठेही गेलेले नाहीत आणि ज्या ज्यावेळी बोर्डीकर साहेबांना संधी मिळाली ह्या बंजारा समाजाच्या उत्थानासाठी आणि बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी बोर्डीकर साहेब त्यावेळी पुढे आलेले आहेत। दुसरी एक अशी गोष्ट आपल्यासमोर नक्कीच सांगावीशी वाटते ती म्हणजे त्यांनी असं सांगितलं की मी राजीनामा दिलेला आहे, परंतु त्यांनी राजीनामा दिलेला नाही तर 18 तारखेला जिंतूर शहरामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री आदरणीय संजयजी कोडगे यांनी कार्यकर्ता बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला की आपण मागच्या 1 वर्षामध्ये जेव्हापासून कार्यरत झाले तेव्हापासून आपला असलेला रिपोर्ट कार्ड तुम्ही सादर करा। कुठेही ते तांड्यावर गेलेले नाहीत, कोणत्याही गावावर गेलेले नाहीत, एकही शाखेचं अनावरण त्यांनी केलेलं नाही, एकही बूथ कमिटी त्यांनी केलेली नाही, एकही पन्ना प्रमुखाची नेमणूक त्यांनी केलेली नाही, एकही शक्ती केंद्र प्रमुखांची नेमणूक त्यांनी केलेली नाही। एवढंच नाही तर पक्षाचा कोणताही कार्यक्रम त्यांनी लावलेला नाही। तर मग त्यांचा रिपोर्ट कार्ड काय, तर हा शून्य असल्यामुळे त्यांनाच खरं तर 18 तारखेला तुम्ही स्वखुशीने राजीनामा द्या अशी आमच्या संघटन मंत्र्यांकडून ज्यावेळेस सांगण्यात आलं त्यावेळेस त्यांनी आपली नाचक्की होऊ नये याकरिता त्यांनी राजीनामा दिला। दुसरं एक असं की त्यांनी हे सांगितलं की मेघना दिदी ज्या आहेत खरं तर त्यांचा प्रवेशच या एक विधानसभे जी 2019ची विधानसभा झाली त्यानंतर आता 2 वर्षामध्ये त्यांचा प्रवेश झाला होता। खरं तर एक वकील माणूस आहे, समाजाचं फायदा समाजाला कुठेतरी संघटन करण्यामध्ये, समाजाला पक्षाकडे जोडण्यामध्ये त्यांचा फायदा होईल या हेतूने त्यांच्याकडे तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, परंतु याचा कुठेही काही फायदा झालेला नाही। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक आरोप केला की आदरणीय मेघना दिदी यांनी एकाच व्यक्तीला म्हणजे मी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा यापूर्वी अशासकीय जिल्हाध्यक्ष होतो आणि त्यानंतर संत सेवालाल महाराज तांडा वस्ती तांडा समृद्धी योजना जी आहे त्या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहे, परंतु माझ्या मित्राला कदाचित माहीत नाही। त्यांनी असं सांगितलं की एकाच व्यक्तीला 2-2 पदे दिली। भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे। भारतीय जनता पार्टी कुठल्याही एका परिवाराची बांधिलकी नाही आणि एका परिवारासाठी काम करत नाही किंवा वैयक्तिक एखाद्या व्यक्तीसाठी काम करत नाही, तर समूह कुटुंबाप्रमाणे काम करतात। आणि भारतीय जनता पार्टीचं आजपर्यंतचं ठरलेलं धोरण आहे एक व्यक्ती एक पद। ज्या रोजी मला संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेवर पद मिळालं त्या सदस्यपदी माझी नियुक्ती झाली, त्यानंतर मी मागच्या महिन्यामध्ये सन्माननीय त्या खात्याचे इतर बहुजन मागास कल्याण मंत्री आदरणीय
अतुलजी सावे साहेब यांच्याकडे माझा राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे. म्हणून एकाच व्यक्तीला 2-2 पदं देणे, मी समाजासाठी माझा पदत्याग करीत आहे किंवा माझ्या समाजाच्या काही अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मी पद सोडत आहे, हे सांगणं पूर्णपणे खोटं आहे. ह्यामध्ये त्यांचा स्वतःचा स्वार्थ झळकून येतो. एवढंच मला आपल्यासमोर सांगायचं. मला एक म्हणायचं आहे की कदाचित भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे की त्यांनी ह्यांचं काही कार्य न बघता केवळ मेघना दिदींच्या आग्रहाखातीर त्यांना पद दिलं होतं आणि ह्या विधानसभेच्या तोंडावर त्यांनी पद सोडले. ह्यामध्ये बघावं लागेल काही बोलणी वगैरे झालेली आहे का, ज्या आता त्या पक्षामध्ये ज्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये त्या पक्षाशी काहीतरी बोलणं झाले असेल. एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि निवडणुकीचं बिगुल देखील वाजलेलं आहे. आचारसंहिता लागू झाल्या आणि या अनुषंगाने जिंतूर सेलू मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय सौ मेघनादिदी बोर्डीकर हे आपला उमेदवारी अर्ज येत्या 28 तारखेला आपलं नामांकन या ठिकाणी दाखल करणार आहेत. जिंतूर शहरामध्ये भव्य मिरवणुकीच्या गजरामध्ये ते आपला निवडणुकीचा अर्ज जो आहे तो दाखल करणार आहे. मी सर्व तालुक्यातील बांधवांना मतदारांना विनंती करेल की आपण 28 तारखेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तालुक्याचे आमदार पुनश्च एकदा त्यांना आमदार करण्यासाठी, त्यांना पुनश्च एकदा विधानसभेत पाठवण्यासाठी आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो.